पिंपरी चिंचवडमधील मोशी कचरा डेपो दुर्घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही शोधकार्य सुरूच. आतापर्यंत 14 जणांना बाहेर काढण्यात यश. 6 जणांचा मृत्यू, अजूनही 3 जण अडकल्याची माहिती. केतन अग्रवालच्या वडिलांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना पत्र. मुलगा गेला आणि 20 दिवसात वडीलही गेले. कुटुंब उद्ध्वस्त झालं असून खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी. आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची पुढारी न्यूजला माहिती. पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारी वाढल्या. सोयाबीन उगवलंच नाही, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. बोगस बियाणं विक्रीवर कृषी विभागाची कारवाई. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळे मुख्यमंत्री होतील. संजय राऊत यांचा मोठा दावा. तर फडणवीस स्वतः बावनकुळेंची शिफारस करतील. राऊतांचं विधान. फडणवीस पंतप्रधान झाल्यास आनंद, राऊतांनी दिली प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील. आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास. फडणवीसांनी दिल्लीत जाऊन देशाची सूत्र हाती घ्यावी, कडू यांचं विधान. खासदार पार्थ पवार आणि कायनाथ धार लवकरच विवाह बंधनात अडकणार. येत्या 29 जुलैला होणार साखरपुडा. पुण्यात कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्याची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉन बाबा फर्जनच्या बंगल्यावर पोलिसांचा छापा. बंगल्यात रोकड, दागिने, शस्त्रे मिळाल्याची माहिती. डॉन फर्जनच्या निधनानंतर पोलिसांची बंगल्यात छापेमारी. पालघर महापुरानंतर देवीपाड्यासह अनेक गावातील पूरग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत. देवीपाडा, तरडेपाडा, देवशेत, झांझरोळी आणि मंडळपाडा या गावांना पुराच्या पाण्याचा चारही बाजूनं वेढा. कुटुंबांना घराच्या छतावर काढावी लागली रात्र. दोन दिवसाच्या मुक्कामानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पुण्यातून प्रस्थान. दिवे घाटातून पालखी सासवडकडे रवाना. माऊलींच्या पालखीचा सासवडमध्ये मुक्काम. राम मंदिर देणगी अपहार प्रकरण. आरोपींच्या नातेवाईकांची बँक खाती पोलिसांच्या रडारवर. 50हून अधिक खात्यांची चौकशी सुरू. तर देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी राजीनामे. तेलंगणात पोक्सोतील आरोपींचा रक्तरंजित थरार. जामिनावर सुटतात 6 जणांची निर्गुण हत्या. पीडितेसह तिची आई, आजीची हत्या. स्वतःची पत्नी आणि 2 चिमुरड्यांचाही घेतला जीव. एटीएसचे राज्यभरात 150हून अधिक ठिकाणी छापे. पाकिस्तान स्थित शहजाद भट्टीच्या कथित नेटवर्क विरोधात कारवाई. 175 संशयितांची चौकशी सुरू. अनेकांना घेतलं ताब्यात. व्हिएतनाममध्ये भारतीय प्रवासी बोट उलटली. खराब वातावरणामुळे व्हिएतनामच्या फुकओक आयलंड जवळ उलटली बोट. 15 जणांचा मृत्यू तर 21 जणांना वाचवण्यात यश. बोटीत 36 प्रवासी असल्याची माहिती. दक्षिण चीनमध्ये पुराचा कहर. प्रजनन केंद्रातून 900 साप पिंजऱ्याबाहेर. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. Thank you.